आणि सेम अशीच तुम्हाला लक्षात घ्या उत्तरपत्रिका आन्सर शीट परीक्षेमध्ये मिळणार आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये इथं सीट नंबर, मीडियम, ब्लॉक नंबर, सेंटर कोड आणि डिस्ट्रिक्ट कोड हे प्रिंटेड असणार आहे. काही सीट नंबर लिहायचं नाही, मीडियम लिहायचं नाही, काही माहिती तुम्हाला या पहिल्या 5 पॉईंटची अजिबात लिहायची नाही. प्रिंटेड इथं ऑलरेडी छापून येणार आहे. दुसरी गोष्ट, खाली भरायची माहिती तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणी प्रेझेंट आणि ॲब्सेंट तुम्ही प्रेझेंट असणारच आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पी हे गोल करायचं आहे. तसंच हे सगळं काम खालचं तुमचे सुपरवायझर जे असतात त्यांच्या निरीक्षणाखाली करायचं आहे. सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट इथं विद्यार्थ्यांची सही करायची आहे. या ठिकाणी तुमचे परीक्षा घेणारे सुपरवायझर सही करतात. सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं, नंबर ऑफ सॉल्व्ड क्वेश्चन, नंबर ऑफ अनसॉल्व्ड क्वेश्चन, नंबर ऑफ टोटल क्वेश्चन्स. बरेच जण गडबडीत कन्फ्यूज होतात, लक्षात ठेवा. एकूण 90 प्रश्न आहेत. किती सोडवले ते इथं लिहायचं, लक्षात ठेवा. आणि जर काय सोडवायचे राहिले तर ते या ठिकाणी लिहायचे. आलं लक्षात. व्यवस्थितपणे काळजीपूर्वक हे शेवटचे 2 जे बॉक्स आहेत ते भरायचे, लक्षात घ्या. लक्षात कोणताच प्रश्न ठेवू नका, सगळे प्रश्न लिहा. म्हणजे इथं तुम्ही 90 करा, गोल करा तुम्ही सगळे. आणि या ठिकाणी मग सगळं 90 केलं की तुम्ही इथं अनसॉल्वडला 0 येणार. समजा 2 राहिलं तर 2 येणार. कुठलाही प्रश्न ठेवू नका. 90 मिनिटामध्ये सगळे प्रश्न झाले पाहिजे. अशाच प्रकारची उत्तरपत्रिका तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहे. बघा आता या ठिकाणी 25, 50, 75 आणि इकडं 90 प्रश्न आहेत आपल्याला. 90 मिनटं वेळ आहे तुम्हाला. अशा प्रकारचं ॲन्सर शीट नमुना हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. अगोदरच आपल्याला माहीत असावं याच्यासाठी याबद्दल आपणास माहिती दिलेली आहे.